गावाच्या टोकाला हिरव्या शेतात गणपत आणि सुनीता या नवरा बायकोचं साधं पण ओथंबलेलं जीवन सुरू होतं. सकाळी गणपत शेतात जाऊन गव्हाची काढणी करायचा, तर सुनीता पिकांची निगा ठेवायची आणि घरकुलाच्या कामात व्यस्त असायची. त्यांचा संसार पैशांच्या अभावाने भलेच किंचित अडथळा आला, पण प्रेम आणि विश्वासाने भरलेला होता. गणपत सतत म्हणायचा की शेत आणि तू माझं जीवन आहेस, आणि सुनीता हसत म्हणायची, तर मग देव, भुकेल्या भक्ताला भाकर जरा द्यावी. दोघांचे गप्पा आणि हास्य शेतातल्या वाऱ्यासोबत पसरत असत. पण गावात रम्या पाटील नावाचा एक श्रीमंत पण विकृत मनाचा माणूस होता, जो सुनीतावर नजरे ठेवू लागला. तो तिच्या सौंदर्यावर आणि गणपतच्या मानसिकतेवर तिरस्कार करत असे. गणपतला त्याची चेष्टा आवडली नाही, पण तो शांत राहिला. परंतु एक दिवस सुनीता शेतातून परतताना रम्याने तिचा मागे येऊन हात पकडला आणि ती किंचाळली. कसाबसा सुटली. घरी जाऊन सगळं गणपतला सांगितलं. गणपताचा राग अनावर झाला आणि त्याने ठरवलं की या हरामखोराला शिक्षा द्यावी. रात्री तो शेताच्या एका कुशीत लपून बसला आणि रम्या त्या रात्री आपल्या जीपमध्ये येऊन सुनीताकडे पाहत होता. गणपतने फावड्याने त्याच्यावर प्रहार केला. काही क्षणातच रम्या तिथेच कोसळला. सुनीता धावत आली आणि दोघांनी मिळून मृतदेह विहिरीत फेकला. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरल्या की रम्या गायब झाला. पोलीस तपासाला आले, पण कोणालाही काही कळेना. गणपत आणि सुनीता रोज हसत राहिले, पण आतून दोघेही भीतीने आणि अपराधाच्या ओझ्याने भरलेले होते. प्रत्येक रात्री सुनीता जागी उठून रडत असे. आपण पाप केलं, आणि गणपत तिला शांत करायचा. तुझ्या सन्मानासाठी केलंय, पण प्रेम कधीच मारलं नाही. काही दिवसांनी पावसाळा आला आणि विहिरीतून कुजलेल्या देहाचा वास आल्यावर गाव हादरलं. पोलीस शेतात तपासासाठी आले आणि रम्याच्या घड्याळावर कोरलेलं नाव पाहून सगळं उघड झालं. गणपतला अटक झाली. कोर्टात त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, मी माझ्या बायकोसाठी हा मार्ग निवडला, पण माझं प्रेम कधीच गुन्ह्यात बदललं नाही. सुनीता शेतात परत आली. झाडाखाली बसली, जिथे कधी हसत होते. हातात फूल आणि ओठांवर फक्त एकच वाक्य, प्रेम गुन्हा नाही, पण कधीकधी गुन्ह्यातही प्रेम सापडतं. गावात वारा वाहत राहिला. पिकं डोलत राहिली. मातीने त्यांचं गुपित कायमचं आपल्या कुशीत झाकून ठेवलं. काळोखात शेतातल्या फुलांची सुवासित वासे आणि रात्रीच्या शांततेत दोघांचे हृदय अजूनही त्यांच्यावर प्रेम करत होते. गणपतच्या कारावासामुळे सुनीतेला स्वतःची ताकद आणि एकटीपणाची जाणीव झाली. ती शेतात काम करत, गावकऱ्यांशी संवाद साधत, त्याच्या आठवणींना जपत राहिली. पण रम्याच्या प्रेताचा घालवलेला डोळसपणा आणि पोलीस तपासातील छोट्या छोट्या साक्षींचा दबाव तिच्यावर कायम राहिला. वेळ गेल्याशिवाय गावकऱ्यांना शंका असली तरी सुनीता आणि गणपत यांचा प्रेमाचा इतिहास आणि त्यांच्या निवडलेल्या मार्गाची कहाणी कोणालाही लक्षात राहिली. कारावासात गणपत आपल्या स्वच्छ हृदयाच्या आठवणी, सुनीतेच्या हास्याचा आणि शेतातल्या सुगंधाचा विचार करत राहिला. पोलीस तपासाने काही लोकांना भीती निर्माण केली, परंतु शेतातली माती, पिकांची नाजूकता आणि त्यांचं प्रेम ही सगळ्याची गवाही बनली. काही वर्षांनी गणपत सुटला तेव्हा सुनीता शेताच्या त्याच जागी उभी होती. दोघांच्या नजरेत पुनर्मिलनाची आभा होती. शांततेत शेताच्या कुशीत त्यांनी एकमेकांना मिठी मारली. सगळी गुन्ह्यांची आठवण मिटली नव्हती, पण प्रेमाची जाणीव अधिक बळकट झाली होती. गावकऱ्यांना अजूनही वाटायचं की या नवऱ्या बायकोचं प्रेम वेगळंच आहे, कारण त्यांनी प्रेमासाठी सर्व काही सहन केलं. गुन्हा आणि न्यायाच्या दरम्यानही त्यांचे नाते टिकून राहिलं. पावसाळा येऊन गेला, उन्हाळा आला, परंतु शेतातील जीवन, प्रेमाची गोडी आणि गुन्ह्यातून निर्माण झालेली जडणघडण ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत अखंड स्वरूपात राहिल्या आणि त्या मातीने त्यांच्या कथा कायमचं आपल्या कुशीत झाकून ठेवली. शेतातील फुलांची मंद हवा, रात्रीच्या सावल्या
आणि पक्ष्यांचे किलबिलाट अजूनही त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची साक्ष देत राहिले. गणपत आणि सुनीता या दोघांचे जीवन, त्यांच्या स्वप्नांची, प्रेमाची आणि गुन्ह्यातून मिळालेल्या कठीण परीक्षांची गोष्ट गावाच्या पिढ्यानपिढ्या सांगितली जात राहिली. शेवटी प्रेम, संकट आणि सस्पेन्स यांचा अद्भुत संगम त्यांच्या जीवनात अखंड राहिला. गणपताच्या कारावासानंतर सुनीता शेतात काम करत राहिली, पण तिच्या हृदयात दररोज भीती, अपराधाची जाणीव आणि गणपताच्या आठवणी यांचा संगम होत असे. तिने शेतातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या अस्तित्वाची अनुभूती घेतली. पिकांच्या पात्यांवर पडणारा सूर्यप्रकाश, वाऱ्याने हलणारी गव्हाची माळ, झुडुपांवर पसरलेली ओस आणि पक्ष्यांची किलबिलाटे या सगळ्यांनी तिच्या आत्म्याला शांती देण्याचा प्रयत्न केला. तरीही रम्याच्या प्रेताची आठवण आणि पोलीस तपासातील छोट्या छोट्या साक्षींचा दबाव तिच्या मनावर कायमचा चटका देत असे. गावकरी जरी हसत खेळत असले तरी त्यांना हळूहळू सुनीतेच्या जीवनातील जड ओझ्याची जाणीव होत असे. ती रात्री उभी राहून शेताच्या पायथ्याशी बसून पुन्हा त्या रात्रीच्या भीतीचा विचार करत असे. गणपताच्या हातातील फावड्याची ताकद, त्याच्या रागातील अनावरपणा आणि त्यांच्या प्रेमासाठी केलेल्या गुन्ह्याची आठवण करून स्वतःला शांत करत असे. काही महिन्यांनी गणपत कारागृहातून सुटला तेव्हा सुनीता त्याच शेताच्या कुशीत उभी होती जिथे त्यांनी हसत खेळत जीवन सुरू केले होते. दोघांच्या डोळ्यांत पुनर्मिलनाची आभा होती आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारताना काळातील दुःख, अपराध आणि गुन्ह्याचं ओझं विसरल्यासारखं वाटलं. गावकऱ्यांना अजूनही वाटायचं की हे प्रेम साधं नव्हतं, कारण त्यांनी प्रेमासाठी सर्व काही सहन केलं होतं. गुन्हा आणि न्यायाच्या दरम्यानही त्यांचं नातं टिकून राहिलं. सुनीता आणि गणपत यांनी जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगातून एकमेकांवर विश्वास ठेवून मार्ग काढला. पावसाळा आला, उन्हाळा गेला आणि हिवाळा आला, परंतु शेत, माती, पिकं आणि त्यांच्या प्रेमाची गोडी कायम राहिली. काही वर्षांनी गावातल्या लोकांनी हळूहळू त्यांच्या कथांचा आदर केला, कारण त्यांनी दाखवलं की प्रेम फक्त हसत खेळत राहण्याचं नाही, तर संकट, अपराध आणि भीतीच्या काळातही टिकून राहण्याचं आहे. गणपत आणि सुनीता रोज सकाळी उठून शेताची पाहणी करत, एकमेकांशी गप्पा मारत, हास्य आणि प्रेमाचा संगम करत, त्यांच्या जीवनातील भूतकाळातील त्रास विसरून फक्त एकमेकांवर विश्वास ठेवत राहिले. रम्याच्या प्रेताच्या आठवणी, पोलीस तपासातील दबाव. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.